सरकारच्या संदर्भात कोणत्या मुद्द्यांना लक्ष दिलं जाईल? हे महाराष्ट्रातलं जे सरकार आहे मागच्या 1.5 वर्षाला अपयशी सरकार आहे, अकार्यक्षम सरकार आहे, शेतकरी विरोधी सरकार आहे आणि अशा सरकारला या नागपूर अधिवेशनात निश्चित महाविकास आघाडी जाब विचारेल, एकत्रितरित्या विचारेल. त्यासाठी संयुक्त बैठकीचं एक ऑलरेडी बैठक झाली, आता आज पुन्हा बैठक आमच्या होत आहेत. पण ते सरकार ज्या पद्धतीनं नुसतं दिखावा सगळ्या ठिकाणी करत आहे, सगळ्या शासकीय कार्यक्रमाचं राजकीय कार्यक्रमात रूपांतर इव्हेंट करतायत, जनतेच्या पैशाची लयलूट केली जाते, टक्केवारीनं हैदोस माजवलेला आहे, बदल्यामध्ये प्रचंड महसूल खातं असेल, आरोग्य खातं असेल, सगळ्या खात्यात भ्रष्टाचार माजलेला आहे. चांगल्या अधिकाऱ्यांना सापत्नतेची वागणूक दिली जाते, भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना चांगल्या जागेवर नेमलं जातं. याला मला असं वाटतं या सगळ्या स्थितीला महाराष्ट्राचं सरकार आहे आणि हे सरकार या 1.5 वर्षात महाराष्ट्राच्या जर परिस्थिती बघितली तर सरकारची आर्थिक स्थिती अतिशय डबघाईला आहे, अतिशय डबघाईला. आरोग्य व्यवस्था असेल, कायदा सुव्यवस्था असेल, या सगळ्यांचा जर विचार केला तर मला वाटतं या सरकारला या महाराष्ट्रात राज्य करण्याचा कोणताही अधिकार उरलेला नाही आणि म्हणून या सरकारला पूर्णपणे या अधिवेशनात जनतेच्या बाजूनं न्याय मिळावा, शेतकऱ्यांच्या बाजूनं न्याय मिळावा यासाठी महाविकास आघाडी एकत्रितरित्या निश्चित आवाज उठवेल. अवकाळीचं संकट परत आहे, मागच्या आठवड्यात अवकाळी झाली, आता परत आहे आणि शेतकरी आधीच आर्थिक संकटात आहे. अवकाळी पावसाचं काही कलेक्टरांना अजून पंचनाम्याचे सुद्धा आदेश दिलेले नाही. खरं तर पंचनामे नैसर्गिकरित्या करावे लागतात, परंतु काही तहसील असेल, गाव पातळीचे तलाठी असतील, यांनी सांगितलं की आम्हाला कलेक्टरांचा आदेश नाही. सरकार एकीकडे घोषणा करतं, परंतु अवकाळीमुळे या महाराष्ट्रातले 16च्या वर जिल्हे याच्यावर मोठा इफेक्ट झालेला आहे. परंतु या अवकाळीच्यामुळं इन्शुरन्स कंपन्यासुद्धा आपले तोंड इकडं तिकडं लपवतात. सरकार या इन्शुरन्स कंपन्याची दलाली करतात का, अशा प्रकारची स्थिती या महाराष्ट्रात निर्माण झालेली. दिवाळी गोड करेल असं कृषी मंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं, परंतु तोही इन्शुरन्स अजून शेतकऱ्यांना मिळालेला नाही. आणि म्हणून अवकाळीमुळं शेतकऱ्यावर जी अवकाळ आलेली त्याचं सरकार कोणती जबाबदारी घ्यायला तयार नाही. मला या शेतकऱ्यांची जबाबदारी सरकारने घेण्याची आवश्यकता आहे. संजय राऊत यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिलं आहे, खास करून तानाजी सावंत यांच्या आरोग्य विभागामध्ये भ्रष्टाचार झाल्याचं. बिलकुल आहे. तानाजी सावंतांच्या विभागात ज्या पद्धतीनं भ्रष्टाचार, ज्या पद्धतीनं अधिकारी, हे सगळं आता आमच्याकडे तयार आहे. याचे सगळा कच्चा चिठ्ठा ज्याचा म्हणता येईल आमच्याकडे तयार आहे. अधिवेशनात योग्य वेळेला योग्य दिवशी ह्या सगळ्या गोष्टी मांडल्या जातील. नॅशनल क्राईम इंडेक्सचे आकडे आले आहे. राज्यातील नागपूर असेल, पुणे असेल, या शहरातील गुन्हेगारीचं जे प्रमाण आहे ते वाढलेलं आहे. दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्राचं. ज्या शहराचे या राज्याचे गृहमंत्री आहेत त्या शहरात सगळ्यात मोठा क्राईम रेट आहे. बरं, आता याचं लंगडं समर्थन केलं जातं, हे होतच असतं, हे होतं. अरे याला काही थांबवण्यासाठी काही केलं आहे का तुम्ही? महिलावर अत्याचार, दिवसा डवळ्या खून पडत आहेत, दिवसा डवळ्या मुडदे पडत आहेत. ड्रग्सच्या विळख्यात अख्खा महाराष्ट्र, ड्रग्सचे खुलेआम कारखाने या महाराष्ट्रात चालतात. काल रायगडला खोपोलीच्या भागामध्ये 2 कारखान्यावर नवी मुंबई नार्कोटिक्स विभागाने धाड टाकली. तुमचा मीडिया तर झोपलेला आहे. नवी मुंबईच्या कमिशनरेट एरियाच्या नार्कोटिक्स विभागाने रायगड जिल्ह्यात जाऊन कारवाई केली. मुंबईच्या पोलिसांनी येऊन नाशिक जिल्ह्यात कारवाई केली. गुजरातच्या पोलिसांनी येऊन संभाजीनगर जिल्ह्यात कारवाई केली. याचाच अर्थ महाराष्ट्राचं गृह विभाग झोपलेलं आहे. या विषयाकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही आणि याच्यामुळं एक तरुणाईची मोठी पिढी मला वाटतं व्यसनाच्या विळख्यात अडकलेली. याला सरकार जबाबदार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.